नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि तो काय बदल आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. मित्रांनो, दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी शासनाने एक नवीन GR काढलेला आहे. तो GR तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. यामध्ये लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीतील सुधारणा करण्याबाबतचा हा GR आहे. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय हा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी हा जाहीर करण्यात आलेला आहे. तुम्ही याची प्रस्तावना पाहू शकताय. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय दिनांक 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर म्हणजेच महिना सप्टेंबर 2024मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. पहा, यांनी GRमध्ये काय सांगितलेलं आहे, तर या अगोदर 11 जणांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची परवानगी देण्यात आली होती. तर आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात यावी याबाबतचा शासनाचा हा निर्णय आहे आणि विचाराधीन होती. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय शासनाचा निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 12/7/2024 व दिनांक 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज करण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृती देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत. तर आता हे जे काही 11 जणांना अधिकार दिले होते अर्ज करण्याचे, ते अधिकार इथे रद्द करण्यात आलेले आहेत. फक्त आणि फक्त तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन लाडकी बहीण योजनेचा अर्ज जो आहे तो सादर करता येणार आहे. तुम्ही जर लाडकी बहीणच्या ऑफिशियल साईटवरती जाऊन नवीन अर्ज भरण्यासाठी ट्राय करत असाल तर तुम्हाला तेथे एक एरर बघायला मिळेल. तो एरर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला आहे. अशा प्रकारचा तुम्हाला एरर जो आहे तो बघायला मिळेल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. इतरांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.